प्रत्येकाच्या शरीरात मेरू पर्वत आहे. आमच्या प्रत्येकाच्या शरीरात वासुकी आहे. हा जेव्हा समुद्र मंथन करतो ना, तेव्हा समुद्र मंथनात मंथनाच्या द्वारे जे कासव खाली ठेवलेले तर परमात्मा ज्याला बेस येतो ना, बेस तो संत असतो, आमचा गुरु असतो तो बेस. आणि त्या बेसवर तो गुरु सांगतो का माझ्या विचारधारेनुसार तुम्ही मंथन करा आणि तुमच्या देहामध्ये जी विषवृत्ती आहे ती पहिली बाहेर फेकून द्या रे. ती विषवृत्ती तुम्ही बाहेर फेकली का तुम्हाला काय काय प्राप्त होईल माहितीये? कामधेनू प्राप्त होईल. कामधेनू म्हणजे मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची विल पॉवर. कामधेनू म्हणजे अशी काही गाय नाही का जिला सांगितलं हे मला आत्ताच्या आत्ता बुंदी हवी आली, मला आत्ताच्या आत्ता हे भोजन हवं, ते भोजन हवं, चांदीच्या ताटात हवं, सोन्याच्या ताटात हवं, का लगेच प्राप्त झालं. विल पॉवर, पॉझिटिव्ह विल पॉवर. निगेटिव्ह विल पॉवर एकदाची गेली का, नकारात्मक ऊर्जा शरीरातून निघून गेली का, सकारात्मक ऊर्जेने जो देह तयार होतो ना त्याला कामधेनू असं म्हटलेलं. कोणते काम करायला आपण काम बरोबर मी जातो करतो, कसं होत नाही बघतो. समुद्र मंथन येते आमचं. तिसरी गोष्ट आम्हाला प्राप्त होती उच्चश्रेय घोडा. समुद्र मंथनातून निघतो हा उच्चश्रेय घोडा. हा कोणाला दिला? असुर सम्राट राजा बळीला दिला. उच्चश्रेय घोडा म्हणजे महान शक्तिशाली अश्व आहे. आमची एकदा पॉझिटिव्ह एनर्जी तयार झाली का यश प्राप्तीसाठी आम्हाला गतिमान होणं गरजेचं असतं. आम्हाला आळशी होऊन चालत नाही. आमची बौद्धिक विचार करण्याची क्षमता उच्चश्रेय घोड्यासारखी असावी, गतिमान असावी. हे समुद्र मंथनातून आम्हाला प्राप्त होतं. नंतर आम्हाला प्राप्त होतो तो ऐरावत हत्ती. समुद्र मंथनातून वर इंद्र म्हणतो हा मला दिला पाहिजे, कारण उच्चश्रेय घोडा तुमच्या राजाला दिला तर देवतांचा राजा जो आहे त्याला ऐरावत हत्ती द्या. ऐरावत हत्ती काय? ज्याच्यावर बसलेला इंद्र समृद्ध असतो. सकारात्मक ऊर्जा प्राप्त झाल्यानंतर एकदा का आम्ही विचारांची गती घेतली का त्या गतीद्वारे आम्हाला जे चांगलं चांगलं प्राप्त होतं ना त्यानुसार आमची समृद्धी वृद्धिंगत होत जाते. समुद्र मंथनातली समृद्धी आमच्या जीवनामध्ये या समुद्र मंथनातून ऐरावत हत्ती बाहेर. नंतर जे आम्हाला प्राप्त होतं ते कौस्तुभमणी, कल्पवृक्ष, पारिजात, अप्सरा, लक्ष्मी. आम्हाला वारुणी सुद्धा प्राप्त होते. नशा, दारू. समुद्र मंथनातून दारू बाहेर येते. दारू आमच्या शरीरात बाहेरून टाकण्याची गरजच नाही हो, शरीरामध्ये आपोआप तयार होता ना. तुम्ही जरा उन्हामध्ये जा, 1 किलोभर द्राक्ष खा, अल्कोहोल तुमच्या शरीरामध्ये जनरेट होतं की नाही बघा. तुमच्या शरीर रचना मध्ये ऑलरेडी सगळ्या प्रकारचे केमिकल शरीरात आहे, वेगळं नाही. शरीर केमिकलवर चालतं म्हणून आगीला स्वाधीन केलं का ते धडधडा जळायला लागतं. त्याच्यावर रॉकेल तूप टाकण्याची गरजच नाही. सगळ्या प्रकारचे शरीरात केमिकल तुमच्या शरीरात आहे. जे तुम्हाला कमी पडलं का ते तुम्ही खाल्लं का ते पोटामध्ये असलेल्या ह्या सगळ्या मोठ्या कारखान्यामधून ते केमिकल त्या अवयवांना पाठवलं जातं आणि मग ते अवयव कार्यान्वित होतात. तुमचे सगळे अवयव देहाचे केमिकलवरच चालतात, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला स्वतंत्र दारू पिण्याची गरजच नाही ना. शरीरामध्ये अल्कोहोल असल्याशिवाय त्याची पाचक क्षमताही ठेवत नाही ना पित्ताशयात. पण आम्ही स्वतंत्र अजून पितो वारुणी. सुरा बाहेर आली नाही असं काही नाही. कशासाठी आली? आयुर्वेदासाठी आली. आमच्या आरोग्यासाठी सुरा बाहेर आली. आरोग्य, कारण आयुर्वेदामध्ये सुरेची निर्मिती आहे आणि आयुर्वेदात सुरेचं प्रमाण ठरलेलं आहे. क्वांटिटी किती असावी त्या क्वांटिटीने जर आम्ही ते सगळं घेतलं ना तर तिचे आम्हाला बाधा होत नाही. शरीर पुष्ट व्हायलाच मदत. कोणत्याही गोष्टी मर्यादेच्या बाहेर गेल्या की आमचं समुद्र मंथन ढासळतं. सुरा बाहेर येते. शेवटी धन्वंतरी येतो. काय घेऊन येतो हातामध्ये? धन्वंतरी म्हणजे वैद्य. शेवटी वैद्य येतो. कारण आमचा मेरू पर्वत तोपर्यंत त्याचा कणा ढिल्ला झालेला असतो. आमचा वासुकी समुद्र मंथन करून करून थकलेला असतो. वृद्ध काळाकडे झुकलेला असतो. आम्ही शेवटी त्याला आवश्यकता कशाची पडते? वैद्याची पडते.
वैद्य शेवटी येतो. काय घेऊन येतो? अरे बाबा, तू आरोग्य चांगलं सांभाळलंस, सकारात्मक ऊर्जा तुझ्याकडे राहिलीस, म्हणून तुझ्या अंतिम समय आला, तुझं जीवन अमृतमय व्हावं म्हणून मी अमृत घेऊन आलेलो. म्हणून शेवटी आम्हाला अमृत केव्हा प्राप्त होतं माहिती? आमच्या समुद्र मंथनामध्ये आम्ही सकारात्मक विचाराने राहिलो, नेहमी दुसऱ्याला सहकार्य करत राहिलो, कुणाबद्दल आकस आम्ही ठेवला नाही, कुणा धर्माचा आम्ही निषेध केला नाही. कारण नसताना आम्ही आमच्या भावकीमध्ये, आमच्या सगळ्या सामाजिक जडणघडणांमध्ये दुसऱ्याला जाचक होईल, त्रासदायक होईल असं वर्तन कधी केलं नाही ना. तर आमच्या जीवनात शेवटी धन्वंतरी अमृत घेऊन येतो. उत्तम आरोग्य म्हातारपणापर्यंत राहतं, आणि उत्तम आरोग्य म्हातारपणापर्यंत राहिलं की आम्हाला शेवटी अमृत प्राप्त होतं. अरे हे आमचं समुद्र मंथन आहे. तिथं काय झालं, देवांचं कसं झालं आम्हाला माहित नाही, आम्ही त्यावेळेस नव्हतो.